नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काय ती 107वी घटना दुरुस्ती वगैरे झालेली आहे आणि आरक्षण देण्याचा जो अधिकार केंद्राकडे होता तो केंद्राने परत राज्यांकडे सोपवलेला आहे. अर्थात तो किती पोकळ आहे याच्यावरची चर्चा आपण ऐकली की जोपर्यंत आरक्षणावर 50% मर्यादा आहे तोपर्यंत तो अधिकार केंद्राकडे असला काय आणि राज्याकडे असला काय त्यामुळे काहीही फरक पडत नाही. कारण जे नाहीच आहे ते भाऊने दिलं काय आणि तुम्ही कोणाला दिलं काय फरक पडतच नाही ना. दिलं कोणी, घेतलं कोणी. हां, पण अधिकार आहे. कालपर्यंत तो अधिकार तुमच्याकडे होता, तो तुम्ही आत्ता माझ्याकडे दिलात. कसला अधिकार? आरक्षण देण्याचा. आणि आरक्षण हे 50%पेक्षा अधिक असू शकत नाही. तर मग राज्य तरी ह्या अधिकाराचा वापर करणार कसं? पण तीच तर गंमत आहे मित्रांनो. असं म्हटलं की पटकन अशोक चव्हाण यांनी ताबडतोब तीच प्रतिक्रिया दिली की ही दिशाभूल आहे. हरकत नाही, आपण मान्य करू ही दिशाभूल आहे. पण दिशाभूल जर असेल तर ती जी घटना दुरुस्ती आहे ती संमत करण्यासाठी बाकीच्या पक्षांनी भाजपला पाठिंबा का दिलाय? बाकीच्या पक्षांनी त्याला विरोध करायला पाहिजे. ही दिशाभूल आहे. हे मोदी सरकार धडधडीत जनतेची दिशाभूल करते की जे काही देणं शक्यच नाही आहे त्यासाठीचा अधिकार राज्यांकडे सोपवणं ही दिशाभूल आहे. असं म्हणून विरोधी पक्षांनी संसदेमध्ये हे विधेयक पास होण्याला आक्षेप घ्यायला पाहिजे होता, तो घेतला नाही. याचं कारण मित्रांनो असो की सगळ्यांना माहिती आहे की आरक्षणाचा फायदा कुठल्याही समाजाला जवळजवळ कधीच झालेला नाही. आरंभीच्या काळामध्ये तो झालेला आहे, पण तेव्हा त्याचा हेतू सदहेतू होता आणि सदहेतूनेच ते आरक्षण वापरलं जात होतं. पण हळूहळू प्रामुख्याने मंडल शिफारशी स्वीकारल्या गेल्या. त्याच मुळात काय म्हणतात त्या संधिसाधू राजकारणातून स्वीकारल्या गेल्या. कोणाचाही हेतू नव्हता. ओबीसींना जे मंडल आयोगाच्या शिफारसी स्वीकारून आरक्षण देण्यात आलं त्यामागे कुठचेही राजकीय हेतू नव्हता, राजकीय इच्छा नव्हती, पॉलिटिकल विल नव्हती. मंडल आयोगाची नेमणूक ही जनता पक्ष सत्तेत होता. 1977 साली जी जनता पार्टी सत्तेत आली त्या पार्टीने नेमलेला हा आयोग होता आणि त्याच्या शिफारशी केंद्र सरकारच्या दरबारी यायला पुढची 3-4 वर्ष लागली आणि तोपर्यंत जनता पार्टीच विसर्जित होऊन गेली होती, संपली होती. इंदिराजी सत्तेत आलेल्या होत्या. इंदिराजी परत एकदा 80 साली प्रचंड बहुमताने पंतप्रधान झाल्या. त्यांच्याकडे 2/3 मेजॉरिटी होती आणि त्यांनी तो मंडल अहवाल जो होता, मंडल आयोगाच्या शिफारशी त्या घेतल्या आणि अडगळीच्या खोलीमध्ये धूळ साचायला ठेवून दिल्या. त्या शिफारशीवरची धूळ पुढची 10 वर्ष झटकली गेली नाही. 1980 पासून 1990 पर्यंत मंडल आयोगाच्या शिफारशी धूळ खात पडलेल्या होत्या. आज जे कोण अगदी ऊर बडवून आम्ही कसं आयोग काय ते ओबीसींना काय केलं म्हणून सांगतात, त्यांनी हे विसरता कामा नये की ओबीसींसाठीच्या शिफारशी इंदिराजींची 4-5 वर्ष आणि राजीव गांधी यांची 4-5 वर्ष अशा 10 वर्ष धूळ खात पडलेल्या होत्या. त्या स्वीकारणं, त्याची अंमलबजावणी करणं यावर काही झालं नाही. 1989 साली राजीव गांधींचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला आणि मग भाजप, जनता दल, डावे या सगळ्यांच्या एकत्रीकरणातून किंवा आघाडीतून विश्वनाथ प्रताप सिंग यांचं सरकार आलं. ते पंतप्रधान झाले आणि त्यांनीही ही धूळ झटकलेली नव्हती. वास्तविक विश्वनाथ प्रताप सिंग हे 1985च्या सुमाराला राजीव गांधी सरकार आलं, त्यामध्ये अर्थमंत्री म्हणून काम करत होते. पण त्यानंतर 88मध्ये
त्यांचीच काँग्रेस पक्षातून हकलपट्टी झाली, तरीही त्यांनी केंद्र सरकारमध्ये आणि मंत्रिमंडळात असताना चुकूनही ओबीसी हा विषय काढला नाही, मंडल आयोगाच्या शिफारशीचा विषय काढला नाही, त्या धूळखात ठेवून दिल्या. नंतर ते राजीव गांधींच्या विरुद्ध बंड पुकारून उभे राहिले, देशाचे पंतप्रधान झाले. पण तरीही विश्वनाथ प्रताप सिंग यांनी ओबीसींना आरक्षण देण्याविषयी कुठलाही निर्णय घेतला नाही. लालू असतील, पासवान असतील, नितीश कुमार असतील, मुलायमसिंग यादव असतील, अशा तत्कालीन समाजवादी पक्षाच्या लोहियावादी विचारसरणीच्या लोकांनी यासाठी आग्रह धरलेला होता, आंदोलनं चालवली होती, शिबिरं घेतली होती, सेमिनार भरवले होते. पण बाकीचे मुख्य प्रवाहातले पक्ष हे ओबीसींच्या आरक्षणासाठी सुद्धा पुढे आलेले नव्हते. पण एका लबाड हेतूने हे आरक्षण देण्यात आलं. कसं देण्यात आलं हे लक्षात घ्या. कसं देण्यात आलं ते आरक्षण? तर ज्या वेळेला राम मंदिराच्या निमित्ताने व्ही.पी. सिंग सरकार असताना अडवाणींनी रथयात्रा काढली होती आणि ती रथयात्रा लालूंनी काय त्या बिहारमध्ये अडवली आणि अडवाणींना अटक केली, तेव्हा भाजपने विश्वनाथ प्रताप सिंग यांचा पाठिंबा काढून घेतला. आणि तो पाठिंबा काढून घेतल्यानंतर आपल्याला आता बहुमत सिद्ध करणं भाग आहे, ही वेळ आली, तेव्हा विश्वनाथ प्रताप सिंग यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्याची घोषणा करून टाकली. म्हणजे त्यांनी आपला राजकारणातला एक डाव, ओबीसींचा प्रेषित, ही आपली प्रतिमा तयार करण्यासाठी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू केल्या. आणि मग आवई पिकवली की मंडल आयोगाच्या शिफारशी व्ही.पी. सिंग स्वीकारणार होते, म्हणूनच भाजपने त्यांचा पाठिंबा काढून घेतला. आणि मग तो वाद तुम्हाला आठवेल, मंडल विरुद्ध कमंडल, कमंडल म्हणजे हिंदुत्व, कमंडलू. तर मंडल विरुद्ध कमंडल असं एक राजकारण खेळण्यात आलं. थोडक्यात ओबीसींना जे आरक्षण मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार देण्यात आलं, त्यामागे कुठलाही सदहेतू नव्हता. अत्यंत लबाड आणि धूर्त असं राजकारण होतं. आणि आजपर्यंत त्यानंतर आरक्षण हा कायम आपापले धूर्त राजकीय हेतू साध्य करण्यासाठीच आरक्षण हा विषय खेळवत ठेवण्यात आलेला आहे. मग वेगवेगळं असेल, कुठच्या जातीचं असेल, कुठच्या उपजातीचं असेल, वेगवेगळ्या समाज घटकांचं असेल, त्यांना आरक्षण हा राजकारणाचा विषय झाला, आपापल्या मतपेढ्या बनवण्यासाठी झाल्या. पण वेगळा विषय असा आहे मित्रांनो, की या सगळ्या राजकारणातून सुद्धा पलीकडे जाऊन गेल्या 25 ते 30 वर्षामध्ये भारताचा मतदार या आरक्षणाच्या आणि जातीय पोटजाती वगैरे यांच्या राजकारणातून बाहेर पडलेला आहे. पण ज्यांना असलंच राजकारण करायची आणि चिवडत बसायची सवय लागलेली आहे, त्यांना त्या खातेऱ्यातून बाहेर पडता आलेलं नाही, त्यांना नाही बाहेर पडता आलं. त्यामुळे वेळोवेळी मग जाती समूहांचे नेते तयार होतात आणि मग ते आपल्याला आरक्षण पाहिजे किंवा आपलं आरक्षण वाढवून पाहिजे, वेगवेगळं राजकारण करत असतात. अगदी ब्राह्मण समाजातलेही काही घटक आम्हालाही आरक्षण पाहिजे म्हणून बोलत असतात. आणि मला वाटतं मायावती वगैरेंनी ब्राह्मणांनाही 2% आरक्षण द्या वगैरे वगैरे भाषा केलेली आहे. थोडक्यात आपले राजकीय हेतू साध्य करण्यासाठी आरक्षण हे काय म्हणतात भूत उभं करून लोकांना खेळवलं जातं. आणि का खेळवलं जातं लक्षात घ्या मित्रांनो. आरक्षण कशाला पाहिजे? आरक्षणाची गरज काय? एक काळ असा होता की इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवणं मारामारी होती. जेव्हा त्याचं खाजगीकरण केलं आणि इतक्या मोठ्या प्रमाणात इंजिनिअरिंगची कॉलेजेस झाली, पाहिजे तितकी झाली. आता दरवर्षी एकट्या महाराष्ट्रात 25 ते 30 हजार इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी जागा आहेत, त्या भरल्याच जात नाहीत. पण जेव्हा त्या कमी होत्या तेव्हा आरक्षण, ह्याचं आरक्षण, त्याचं आरक्षण, ह्या मारामाऱ्या चालू होत्या. आरक्षण याचा अर्थ असा होतो की तितक्या संधी उपलब्ध नाही आहेत. आणि म्हणून ज्या संधी कमी असतात
त्या संधीचे दाणे टाकून कोंबड्या झुंजवणं याला आरक्षणाचं राजकारण म्हणतात. बघा, आम्ही ह्यांना इतकं आरक्षण देतो, त्यांना तितकं देतो. मग ते आता तुम्हाला आठवत असेल, जेव्हा त्या कोपर्डीच्या एका मुलीवर बलात्कार होऊन तिची मर्डर झाली, ते जे प्रकरण झालं, तिथून हे मराठा आरक्षणाविषय उफाळून पुढे आलेला आहे. मूक मोर्चा, ठोको मोर्चा, महामोर्चा वगैरे असे मराठ्यांचे एका पाठोपाठ एक 50, 60, 70 मोर्चे निघाले. आठवतं ना तुम्हाला? कोपर्डीच्या मुलीला न्याय मिळण्यासाठी, आणि त्यातूनही आरक्षणाची मागणी पुढे आली, त्यातून आलेली. मुद्दा माझा असा आहे की हे सगळं जेव्हा होतं याचं कारण लक्षात घ्या की मुळात संधी उपलब्ध नाही आहेत. संधी उपलब्ध नाहीत. मग रोजगाराच्या असतील, शिक्षणाच्या असतील, वेगवेगळ्या संधी आहेत, त्या उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्यांचा तुटवडा झाकायचा तर आरक्षणाचं नाटक करायचं, आणि मग आरक्षण खरोखर मिळालं. अगदी आपण म्हणू की दलितांना असेल, ओबीसींना असेल, आदिवासी जमातींना असेल, सगळ्यांना ज्यांना ज्यांना आरक्षण मिळाले, त्यांचं उत्थान कितपत होऊ शकलं, उन्नती कितपत होऊ शकली, हे आपण बघू. तर तुम्हाला कळेल की प्रत्यक्षात त्या तळागाळातल्या वर्गाला त्या आरक्षणाचा फारसा लाभ मिळालेला नाही. त्या वर्गातले जे ऑलरेडी सुखवस्तू होते, अशाच लोकांना अधिक सुखवस्तू होता आलं, अधिक सुखवस्तू होता आलं, आणि बाकीचा समाज तसाच पडू नये. आजही खेड्यापाड्यामध्ये आपण बघतो, तिथे दलितावर अन्याय, दलितावर अत्याचार हे बोललं जातं, पण एक लपवलं जातं, तो जो ज्या दलितावर अत्याचार झाला तो भयंकर गरीब असतो, दारिद्र्यात खितपत पडलेला असतो. एक अतिशय सुखवस्तू दलित आहे आणि त्याच्यावर अत्याचार झाला आहे का? एक सुखवस्तू कोण दलित आहे, 25 वर्ष आमदार वगैरे मंत्री होता, आणि त्याच्या कुठल्या नात्यागोत्यावर झाला आहे का अत्याचार? नाही मित्रांनो. आजही त्या समाजातले जे अगदी दारिद्र्यात, अडचणीत, गरिबीमध्ये खितपत पडलेले आहेत, त्यांच्यावर अन्याय होतो, आणि त्याच्यावरच, त्यांच्या त्या अन्यायाच्या आगीवर राजकीय पोळ्या भाजून घेतल्या जातात, राजकीय पोळ्या भाजून घेतल्या जातात. म्हणजे हाथरसला दलित मुलीवर अन्याय झाला म्हणून राहुल गांधी, प्रियंका गांधी तिथे जाणार, पण त्यांचाच मुख्यमंत्री गेहलोट आहेत राजस्थानमध्ये, तिथे 4-5 बलात्कार दलित मुलींवर झालेत, पण तिकडे ते फिरकले नाहीत. तेव्हा हे जातीचे आरक्षणाची ही धग का पेटवली जाते हे समजून घ्या. समस्या मूळ संधी कमी आहेत, संधी कमी आहेत, आणि त्या संधी वाढवून. आता मला सांगा की आरक्षण कशात मिळतं? हे IT सेक्टर वगैरे इतके विस्तारले, नवनवे रोजगार निर्माण झाले, त्या सगळ्या नवनव्या रोजगारामध्ये ज्या प्रकारे इतकं अधिकाधिक संधी निर्माण झाल्या, तिथे आरक्षण नाही आहे, तिथे आरक्षण नाही आहे. तिथे पात्रतेनुसारच त्या IT सेक्टर वगैरेमध्ये प्रवेश आहे. पण दुसरीकडे तुम्ही बघा, ह्या गेल्या 20-25 वर्षामध्ये ज्या प्रमाणात माहिती तंत्रज्ञान ज्याला म्हणतात, IT, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, या क्षेत्रामध्ये जो प्रचंड विस्तार आणि रोजगार तयार झाला, तिथे कुठेही आरक्षण नाही आहे, कुठेही आरक्षण नाही आहे. आणि त्याच वेळेला शासकीय किंवा सार्वजनिक सेवेतले रोजगार घटत गेलेत. त्यामुळे आरक्षण किती मिळतं हे सोडून द्या, ते आरक्षण मिळाल्यानंतर तितक्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहेत का? शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार आहेत का? हळूहळू करत सार्वजनिक क्षेत्रातल्या शाळा वगैरे बंद पडत आहेत. आज जेव्हा इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी हायकोर्टात जायचं ठरवलं, फी माफी वगैरे चालणार नाही, हे सरकार आमच्यावर अन्याय करते, आम्हाला परवानगी दिली तेव्हा अधिक फीवर आम्ही आमचा खर्च भागवावा, अधिक फी घेऊन, म्हणूनच आम्ही शाळा चालू केली, आम्ही सरकारचं अनुदान घेत नाही. आणि त्यामुळे आमच्याकडे म्हणजे ह्या अशा ज्या मान्यवर शाळा आहेत इंग्रजी माध्यमाच्या, त्या इंग्रजी माध्यमांच्या शाळामध्ये कुठलीही सवलत नाही आहे, फीची वगैरे कुठलीही सवलत नाही आहे. आणि 15% फी कपात म्हटल्यावर देखील ते कोर्टात जायला निघालेत. तिथे आरक्षण आहे का? नाही आरक्षण. ह्या ज्या मोठमोठ्या अद्ययावत शाळा निघाल्या आहेत, जिथे 1000-12,000 वर्षाची 25,000-50,000 फी असते,
तिथे आरक्षण नाही आहे. आरक्षण कुठच्या शाळेत आहे जिथे सरकारी अनुदान, आणि त्या सरकारी अनुदानाच्या शिक्षण संस्था हळूहळू करत बंद पडत आहेत. बंद पडते. शिक्षकांची भरती वर्षानुवर्ष बंद आहे. आरक्षण आहे, आरक्षण आहे, पण आरक्षणाची जी जागा आहे तीच भरली जात नाही. अशा रीतीने सरकारी किंवा निमसरकारी किंवा सार्वजनिक सेवेतले रोजगारच जेव्हा कमी होत आहेत, बंद केले जात आहेत, ते काम आउटसोर्स केलं जातं आहे, खाजगी कंपन्यांकडे ते काम सोपवलं जातं आहे. त्यामुळे आरक्षणामुळे काय मराठ्यांना 15% आरक्षण दिलं, अरे पण रोजगार मिळाला पाहिजे, ते आरक्षण कागदावर ठेवून काय उपयोग आहे. मित्रांनो, माझ्या आठवणीप्रमाणे मोबाईल फोन आपल्याकडे 95-96 काळात, 1995-96 काळामध्ये जेव्हा मोबाईल हे सेलफोन सर्व्हिसेस आल्या, तेव्हा BSNL, MTNL या ज्या सरकारी फोन कंपन्या आहेत आणि मक्तेदार कंपन्या होत्या, त्याच्यामध्ये जवळजवळ 19 लाख कर्मचारी होते. 19 लाख. आज 25 वर्षानंतर मोबाईल आणि एकूण सगळा पसारा इतका वाढला आहे की BSNL, MTNL मी आत्ता जी माहिती अलीकडे घेतली होती त्याच्यात 1.5 लाख लोक कर्मचारी म्हणून शिल्लक उरलेत. बाकी सगळे काढले, VRS घरी पाठवले किंवा रिटायर झाले, नवीन भरती झाली नाही. 18 लाख रोजगार गेल्या 25 वर्षात BSNL, MTNL किंवा फोन या क्षेत्रामध्ये हे रोजगार गायब झाले, गेले, मरून गेले. आज विचार करा की तुम्ही जर मराठ्यांना 15% आरक्षण दिलं तरी ह्या काय 20 लाख, समजा हे टेलिफोन क्षेत्रामध्ये 20 लाख रोजगार आहेत, तर त्या 20 लाख रोजगारामध्ये 15% म्हणजे किती होतात बघा मित्रांनो. 15% म्हणजे किती होतात? जवळजवळ 3 लाख नोकऱ्या या मराठा आरक्षण ज्यांना आहे त्यांच्यासाठी किंवा जे कोणी 15% येतील त्यांच्यासाठी होतात. पण त्या नोकऱ्याच संपल्या, नोकऱ्याच संपल्या आहेत. आणि एक एक करत, हे फक्त मी तुम्हाला फोनच्या क्षेत्रातलं सांगितलं, अनेक सरकारी उपक्रम हे करत करत त्याचं जे खाजगीकरण झालं आहे तिथे आरक्षण नाही आहे. मग आरक्षण किती टक्के आहे, ते किती टक्के मिळवलं आणि किती लढून मिळवलं, यातून प्रत्यक्षात सामान्यतः नागरिकाच्या हाती काय लागलं याला काही महत्त्व आहे की नाही? त्याच्या हाती काय लागणार आहे मला सांगा तुम्ही? काही लागत नाही मित्रांनो, काही लागत नाही. आजही आपण बघितलं तर काय आता OBCसाठी इतक्या जागा काय राजकारणात, निवडणुकीत, जिल्हा परिषदेला आणि राखीव आहेत आणि त्याचा एक संघर्ष वेगळा चालू आहे. पण त्या OBCमध्ये खरोखर जे त्या समाजातले तळागाळातले आहेत, मागासलेले आहेत, म्हणजे आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या मागासलेले आहेत, त्यांना खरोखर किती संधी मिळते बघा तुम्ही. त्यांच्यातले सुखवस्तू किंवा त्यांच्यातले सुशिक्षित आणि पुढारलेले तेच आरक्षणाचे फायदे घेतात, तेच आरक्षणाचे फायदे घेतात. बाकीचा तो त्या समाजातला तसाच तळागाळात कुथत पडलेला असतो. आणि म्हणून मी म्हटलं की आरक्षणाचं जे घोंगडं आहे ते आपापल्या काय म्हणतात ते पोळ्या भाजून घेण्यासाठी तापलेला तवा तापवला किंवा तवा तापवला जातो. आणि त्याच्यात या लोकांना आता मध्यंतरी 1.5-2 वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वी त्या औरंगाबादला निघालेल्या मराठा मोर्चामध्ये एका तरुणाने त्या पुलावरून उडी घेऊन आत्मसमर्पण केलं. त्याच्या कुटुंबाची अवस्था काय? एकदा 4-5 लाख रुपये दिले, त्या जखमा भरून येतात मित्रांनो. ते विस्कटलेलं कुटुंब उभं राहतं. तो मुलगा तसं आत्मसमर्पण का करतो याचा विचार करा. त्याला इतकी झिंग चढवलेली असते की त्याला कळत नाही. त्याला असं वाटतं आपण फार मोठं समाजासाठी उदात्त कार्य करतोय, पण तो आपल्या कुटुंबाला उद्ध्वस्त करून टाकत असतो. आणि अशा रीतीने भावना चेतवल्या जातात. पहिला OBCंच्यासाठी तावातावाने बोलणारे कोण आहेत बघा मित्रांनो? छगन भुजबळ, ज्यांच्यावर आर्थिक घोटाळे वगैरेच्या केसेस झाल्या, अँटी करप्शन ब्युरोची अजून चौकशी चालू आहे, EDच्या केसेस आहेत, आणि मागासलेपणाचा फायदा घ्यायला भुजबळ पुढे असणार. ते सगळ्यात मोठे, ते गळ्यात काय तो मफलर वगैरे टाकून
घोंगडी असल्यासारखे. काय बोलायचं मित्रांनो. आणि म्हणून ती घटना दुरुस्ती केली, तुम्हाला अधिकार दिला, तुम्हीच घोंगडं तुमच्या गळ्यात अडकवलेलं आहे. मोदी सरकारने अतिशय धूर्तपणे एक लबाडी केली की आमच्या हातात असेल आम्ही केलं, चला तुमच्या हातात दिलं, करा. आता म्हणतात की घटना दुरुस्ती करून 50% वर जा, म्हणजे ते पण केंद्र सरकारने करायचं. मग तुम्ही आरक्षण कसलं देणार? केंद्र सरकारच देईल ना, केंद्र सरकार देईल. तुम्ही पहिल्यापासून ही भूमिका घ्यायला पाहिजे की हा विषय केंद्र सरकारचा आहे, आमचा नाही आहे. तो का घेतला गेला नाही? आपल्या देताना मोठा औदार्याने दिलं, हा घ्या चेक. अरे पण खात्यात पैसे नाही, की मोदी टाकतील ना, मोदींनी खात्यात पैसे टाकले नाहीत, चेक आम्ही देणार आणि खात्यात पैसे मोदी सरकारने टाकले पाहिजे. काय औदार्य आहे बघा. हे सगळं राजकारण हे असंच चालतं. आणि सामान्य माणसं ती कुठच्याही जातीपातीची समाज घटकातली असो, ती त्यात बळी जात असतात, बळी जात असतात. अनेक ब्राह्मण देखील बोलताना माझ्याशी बोलतात की ब्राह्मणावर अन्याय झालेला आहे. कुठच्या समाजावर अन्याय होत नाही मला सांगा मित्रांनो. आणि त्यांच्या न्यायासाठी बोलणारे सगळं बोळपाटून जात असतात. ते आरक्षण हा राजकारणातली एक फुटबॉल म्हणा किंवा क्रिकेटचा बॉल झालेला आहे. माझ्याकडे आला की मी टोलवायचा त्याच्याकडे जातो, तो टोलवतो त्याच्याकडे जातो. आणि आपण त्या चेंडूसारखं होऊन सगळीकडून फटके खात राहिलेलो. सगळा समाज, सगळ्या जातीपातीचा समाज, आपण या सगळ्यांची कॉलर धरून एक विचारलं पाहिजे की 60-70 आता 75 आली स्वातंत्र्याची, या देशामध्ये लोकसंख्येला पुरेशा संधी का उपलब्ध झाल्या नाहीत? मग त्या शैक्षणिक असोत, आरोग्यविषयक असोत, राजकीय असोत, रोजगाराच्या असोत, सगळ्या विषयातल्या समस्या, संधीची नगण्य उपलब्धता ही आहे. ती उपलब्धता नाही. ती उपलब्धता निर्माण करण्यासाठी कुठल्या पक्षाकडे कुठची योजना आहे हा प्रश्न आपण जेव्हा विचारायला लागू तेव्हा या चक्रव्यूहातून किंवा दुष्टचक्रातून बाहेर पडणं शक्य होईल. नाहीतर आरक्षण म्हणून हे सगळे राजकीय पक्ष आपल्याला खेळवत राहतील. मित्रांनो, तुम्हाला हा विषय आवडला असेल लाईक करा, शेअर करा, मित्रपरिचितांना फॉरवर्ड करा, प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.